किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानंच तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचं गुरुवारी सकाळी घटना उघडकीस आली। ही घटना कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर घडली। या प्रकरणातील संशयितानं स्वतःच कुपवाड पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली। मयूर सचिन साठे वय वर्ष 24 राहणार सोनी तालुका मिरज असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर प्रताप राजेंद्र चव्हाण वय वर्ष 24 राहणार सोनी तालुका मिरज असं अटक करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर साठे आणि संशयित प्रताप चव्हाण हे दोघंही सोनी तालुका मिरज येथील रहिवासी असून ते मित्र होते। प्रताप चव्हाण हा कुपवाड परिसरातील संजय औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत रखवालदार म्हणून काम करत होता। बुधवारी सकाळपासून हे दोघे मित्र एका दुचाकीवरून एकत्र फिरत होते। रात्री त्यांनी भोसे तालुका मिरज इथं महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये पार्टी केली। यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। त्यानंतर ते दोघेही कुपवाड MIDC मध्ये आले। महावितरण कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यालगत गटारी जवळच्या झुडपात ते बसून गप्पा मारत होते। यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रतापने रागाच्या भरात तिथंच पडलेला दगड उचलून मयूरच्या डोक्यात आणि तोंडावर हल्ला केला। यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मयूरचा जागीच मृत्यू झाला। खून केल्यानंतर प्रताप घटनास्थळावरून पळून गेला। गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला। दरम्यान गुरुवारी सकाळी प्रताप चव्हाण स्वतः कुपवाड पोलीस ठाण्यात हजर झाला। त्यानं पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत।